रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज आहे अमावस्या, तसेच मंगळवार आणि शुक्रवारीसुद्धा मंगल कलश आपण भरू शकतो. नेहमी स्वच्छ करून हळद कुंकाचं स्वस्तिक काढून तांब्याच्या किंवा पितळच्या गळ्यात पाणी भरून त्यावर ₹1, एक सुपारी आणि हळद, कुंकू आणि अक्षता टाकायच्या. नंतर जो आपण नारळ ठेवतो तो नारळ जो आपल्याला वटीत मिळत असतो तो मंगल कलशावर ठेवायचा. सुरुवातीला मी नवीन विकत आणून ठेवलेला होता. नंतर मात्र मला यूट्यूबचे व्हिडिओ पाहून कळलं की आपल्या वटीत जो नारळ मिळतो तोच मंगल कलशावर ठेवायचा. तर मी तशीच करते. हा नारळ मी अधिक मासात अंबादेवीची वटी भरली होती, तर तिथे मला हा मिळाला आणि बघू शकता तेव्हापासून तो बेकारसुद्धा झालेला नाही. तसाच आहे. शुक्रवारी किंवा मंगळवारी हा मंगल कलश भरायचा स्वच्छ करून. आणि आपण जेवढी आपल्या घरात देवपूजा स्वच्छ ठेवू किंवा भांडे, देवाचे भांडे, दिवा स्वच्छ करू तेवढीच आपल्या फ्रेश आपल्या घरात जाणवत असते. इथे बघू शकता मी भांडे पूर्ण पितांबरीने क्लीन करून घेतलेले आहे आणि स्वामीचे फोटोसुद्धा कापडाने पुसून त्यावर गंगाजल टाकून स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि नारळाला कोंब आला होता ते नारळ मी एका पॉलिथिनमध्ये माती भरून शेतात लावून घेतलेला आहे. आपल्या घरी नारळाला जर कोंब आले असेल तर ते शुभ मानले जाते. आपल्या कामात संसारात ज्या अडचणी येतात त्या दूर होतात. असा अनुभव मला मात्र आलेला आहे. जेव्हा नारळाला कोंब आला तिथून काही दिवसातच चांगली घटना किंवा चांगली गोष्ट कानावर आलेली आहे. तुम्हीसुद्धा हा अनुभव घेऊ शकता. आणि बघू शकता स्वामीचा फोटोसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेला आहे. मी सुरुवातीला पिवळेवालं जे केशर मिळतात ते लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अष्टगंधाचा टिका लावते. आणि बघू शकता फुलं मात्र मी खूप मिस करते. माझ्या घरी तिकडे फुलं खूप निघायची. आणि बघू शकता असे मी देवपूजा स्वच्छ आणि क्लीन करून घेतलेली आहे. मंगल कलश भरताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च देवीचा कोणताही मंत्र किंवा महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्ही म्हणत मंगल कलश भरू शकता. आणि देवीला मी मुकुटा लावलेला आहे. बघू शकता किती सुंदर देवीचं रूप खुलून आलेलं आहे. स्वामीचीसुद्धा फोटो करून घेतली. आणि स्वामीच्या सेवेत 3 अध्याय आणि एक माळ मी नेहमी घेत असते. रांगोळी काढून घेतली. असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ताईंनो आवडला असेल एक लाईक नक्की करा.